संकटावर असं तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक 11. या अगोदर या सिरीजचे आपले 10 लेक्चर झालेले आहे. ज्यांनी कोणी अजून लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे. लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. तिसरी आणि अति महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आलं लक्षात? चालेल. आता आपण आपल्या लेक्चर क्रमांक 11ला सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही आपल्या अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच आहे. ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो, वाचून समजत नाही, मार्क्स येत नाही, ते बिंदासपणे ही बॅच जॉईन करा. मी अगदी बेसिक पासून हाय लेवल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या या बॅच मध्ये क्लिअर केलेल्या आहे. एकदा का तुम्ही माझ्याकडून अर्थशास्त्र हा विषय शिकले, परत कधीच तुम्हाला कुणाकडून अर्थशास्त्र हा विषय शिकण्याची गरज राहणार नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? एकदा मला तुम्हाला अर्थशास्त्र शिकवण्याची नक्की संधी द्या. आलं लक्षात? चालेल. मी आता आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही जी बॅच आहे या बॅच साठी मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. तिथे जा, ॲप डाउनलोड करा, तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. आलं लक्षात? चल आता बघा मित्रांनो, लेक्चर क्रमांक 11चा आपला पहिला प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या. खूप महत्वाचं लेक्चर आहे मित्रांनो. खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे आणि जे मी सांगणार आहे ते तुमच्या कायमचं लक्षात राहील. म्हणजे याच्या अगोदर आलेले यावरचे प्रश्न पण क्लिअर होतील आणि यानंतर यावर जे प्रश्न येणार आहे तेही तुमचे परफेक्ट क्लिअर होतील. आलं लक्षात? अगदी सिस्टमॅटिक आणि व्यवस्थितरित्या मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. आता बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आपला असा आहे की 26 ऑगस्ट 2010. बोला कधी रे? बोला काय म्हणतोय पहिला प्रश्न. 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली? स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI मध्ये विलीन करण्यात आली. हा प्रश्न आहे मित्रांनो STI पूर्व परीक्षा 2015. पहिला ऑप्शन आहे दी स्टेट बँक ऑफ हैदराबाद, दुसरा ऑप्शन आहे दी स्टेट बँक ऑफ म्हैसूर, तिसरा ऑप्शन आहे दी स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि चौथा ऑप्शन आहे दी स्टेट बँक ऑफ इंदोर. ओके. आता मित्रांनो, या प्रश्नाचं अनालिसिस सांगण्या अगोदर किंवा याचं उत्तर सांगण्या अगोदर या प्रश्नाबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो नेमका हा प्रश्न विचारलाय कशावर. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे SBI वर. आपली जी स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, SBI ही सर्व परिचित अशी बँक आहे. या SBI बँकेवर प्रश्न आहे. SBI बँकेच्या नेमकं कशावर प्रश्न आहे तर बघा मित्रांनो, SBI बँकेच्या ज्या संलग्न संस्था किंवा उपसंस्था किंवा ज्या संलग्न बँका आहे या संलग्न बँकांचं SBI मध्ये विलिनीकरण झालेलं आहे. तर त्यापैकी एक बँक आपल्याला विचारली जिचं विलिनीकरण झालेलं आहे 26 ऑगस्ट 2010. मग SBI आणि तिच्या ज्या संलग्न बँका आहे या संलग्न बँकांचं विलिनीकरण SBI मध्ये झालं आणि त्यामधील एका बँकेचं विलिनीकरण हे 26 ऑगस्ट 2010 मध्ये SBI या बँकेत झालेलं आहे. मग ती कोणती बँक आहे जिचं विलिनीकरण SBI मध्ये झालं? कधी? 26 ऑगस्ट 2010. असा प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता प्रश्न तुम्हाला थोडक्यात कळाला. म्हणजे याच्यापैकी एक बँक आहे जिचं विलिनीकरण SBI मध्ये कधी झालेलं आहे? 26 ऑगस्ट 2010. ओके. आता मित्रांनो, या प्रश्नाचं अनालिसिस मी एकूण 3 टप्प्यामध्ये सांगणार आहे. आपण सगळ्याच गोष्टी आता डिटेल बघूयात. या प्रश्नाचं अनालिसिस एकूण मी 3 टप्प्यामध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिल्या टप्प्यात आपण बघणार आहोत SBI ची स्थापना कशी झाली आणि तिची सगळी पार्श्वभूमी. म्हणजे SBI ची स्थापना कधी झाली आणि त्याची सगळी पार्श्वभूमी, म्हणजे SBI ची स्थापना कशा प्रकारे झाली. SBI बँकेबद्दल आपण पहिल्या टप्प्यात सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत SBI च्या संलग्न संस्था किंवा संलग्न बँका कशा निर्माण झाल्या आणि त्या कोणत्या आहेत आणि त्या संलग्न बँका निर्माण झाल्यानंतर SBI आणि SBI चा समूह कसा निर्माण झाला. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत SBI च्या ज्या संलग्न बँक आहे या संलग्न बँकांचं विलिनीकरण SBI मध्ये कधी कधी आणि कशा कशा प्रकारे झालं. आणि आपला जो प्रश्न आहे हा तिसऱ्या टप्प्यावर आहे. आपण जे 3 टप्प्यामध्ये याचा अनालिसिस शिकणार आहोत याच्या तिसऱ्या टप्प्यावर आपला प्रश्न आहे SBI च्या ज्या संलग्न संस्था होता यांचं विलिनीकरण कधी कधी कशा कशा प्रकारे SBI या बँकेत झालं.
कळते? चला बोला, आपण एकूण किती टप्प्यामध्ये या लेक्चरचा अभ्यास किंवा या लेक्चरचं अनालिसिस बघणार आहोत या प्रश्नाचं? 3 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यात आपण एसबीआय बद्दल माहिती, एसबीआय ची स्थापना आणि एसबीआय बद्दल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बघणार आहोत की एसबीआयच्या स्थापनेची पार्श्वभूमी व्यवस्थित बघणार आहोत. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण एसबीआयच्या संलग्न बँका कोणत्या आणि त्या कशा प्रकारे निर्माण झाल्या ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर एसबीआय आणि एसबीआयचा समूह कसा निर्माण झाला ते आपल्याला कळेल. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण बघणार आहोत एसबीआयच्या ज्या संलग्न बँका होत्या कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात कळेल. त्या संलग्न बँका आपण तिसऱ्या टप्प्यात मग हे बघूयात की ज्या संलग्न बँका आहेत त्या संलग्न बँका एसबीआय मध्ये कशा कशा प्रकारे कधी कधी विलीन झाल्या. आणि आपला प्रश्न पण त्याच्यावर आहे की 26 ऑगस्ट 2010 मध्ये कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन झाली. आता मी ज्यावेळेस अनालिसिस देईल तिसऱ्या टप्प्यापर्यंत आपण सगळ्या गोष्टी बघू, त्यावेळेस सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित कळेल आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगताल. लक्षात? प्रश्नाचं स्वरूप लक्षात आलं, आपल्या लेक्चरचा प्रवास लक्षात आला. लक्षात? आता मी आपला वेळ घेत नाही, सरळ आपण आपल्या आता पहिल्या टप्प्याला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, या प्रश्नाचा अनालिसिस बघताना आपण पहिल्या टप्प्यात बघणार आहोत एसबीआय ची स्थापना कधी झाली आणि कशा प्रकारे झाली. क्लिअर? ओके. आता इकडे लक्ष द्या. बघा मित्रांनो, एसबीआय आणि एसबीआयचा समूह कसा निर्माण झाला किंवा एसबीआय ची स्थापना कशी झाली हा आपला पहिला टप्पा आहे. बघा मित्रांनो, इंग्रजांच्या काळामध्ये वेगवेगळे प्रांत होते. इंग्रजांच्या काळात इंग्रज होते ज्यांनी भारतावर राज्य केलं खूप वर्ष. मग या इंग्रजांच्या काळात वेगवेगळे प्रांत होते. लक्षात? आणि त्यापैकी 3 महत्वाचे प्रांत होते. त्यामध्ये एक बंगाल प्रांत, दुसरा बॉम्बे प्रांत म्हणजे मुंबई प्रांत आणि तिसरा मद्रास प्रांत. चला, वेगवेगळ्या प्रांतापैकी अति महत्वाचे 3 प्रांत कोणते होते? एक बंगाल प्रांत, दुसरं बॉम्बे प्रांत आणि तिसरं मद्रास प्रांत. बरोबर? तर मित्रांनो, इंग्रजांच्या काळामध्ये या 3 प्रांतासाठी 3 प्रांतीय बँका किंवा या 3 इलाक्यासाठी 3 इलाखा बँका कार्यरत होत्या. मग बघा, या 3 प्रांतीय बँका किंवा इलाखा बँका या ज्या 3 महत्वाचे प्रांत होते, या 3 महत्वाच्या प्रांतासाठी किंवा इलाक्यासाठी 3 महत्वाच्या प्रांतीय बँका किंवा इलाखा बँका कार्यरत होत्या. त्यामध्ये बंगाल प्रांतासाठी होती बँक ऑफ कलकत्ता ही प्रांतीय बँक किंवा इलाखा बँक. बॉम्बे प्रांतासाठी होती बँक ऑफ बॉम्बे ही प्रांतीय बँक किंवा इलाखा बँक आणि मद्रास प्रांतासाठी होती बँक ऑफ मद्रास ही जी प्रांतीय बँक किंवा इलाखा बँक. लक्षात? म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ते 3 खूप सारे प्रांत होते. त्यामध्ये 3 जे महत्वाचे प्रांत होते, बंगाल प्रांत, बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, या 3 महत्वाच्या प्रांतासाठी 3 प्रांतीय बँका किंवा इलाखा बँका कार्यरत होत्या. बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास. बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली मित्रांनो 1806. हे इतकं महत्वाचं नाही आपल्याला, तरी पण तुम्ही लक्षात घेऊ शकता. बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली 12 जून 1806. बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली 15 एप्रिल 1840 आणि बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली 27 जानेवारी 1843. चला बोला, बँक ऑफ कलकत्ताची स्थापना कधी? 1806. बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840 आणि बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843. अशा प्रकारे या 3 प्रांतासाठी 3 महत्वाच्या बँका होत्या. क्लिअर? ओके. आता पुढे चालून काय झालं बघा मित्रांनो, 1921 ला या 3ही बँकांचं एकत्रीकरण करून इंग्रजांनी इम्पेरियल बँक स्थापन केली. कोणती बँक सांगा? इम्पेरियल बँक स्थापन केली. कोणती बँक सांगा? इम्पेरियल बँक. इम्पेरियल या शब्दाचा अर्थ होतो शाही बँक. अशा प्रकारे या 3 प्रांतासाठी ज्या 3 महत्वाच्या बँका होत्या, या 3 महत्वाच्या बँकांचं 1921 ला एकत्रीकरण केलं आणि या 3 बँकांचं एकत्रीकरण करून कोणती बँक स्थापन झाली सांगा? इम्पेरियल बँक. कोणती बँक सांगा? इम्पेरियल बँक. इम्पेरियल या शब्दाचा अर्थ काय होतो? शाही बँक. सर, तुम्ही आम्हाला सांगताय काय? मी तुम्हाला आपण या जो प्रश्न आहे याचा जे 3 टप्प्यात अनालिसिस बघणार आहोत त्यातला पहिला टप्पा सांगतो, एसबीआय ची स्थापना कशी झाली आणि त्याची पार्श्वभूमी. आता सध्या आपण एसबीआयच्या स्थापनेचा प्रवास बघतोय. क्लिअर? चाल, 1921 ला या 3 बँकांचं एकत्रीकरण करून कोणती बँक स्थापन झाली सांगा? इम्पेरियल बँक. ओके. आता मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा रे, ह्या सगळ्या गोष्टी कुणाच्या काळात झालेल्या आहे? ऑब्वियस इंग्रजांच्या. राईट? मग पुढे चालून इंग्रजांच्या भारतावरची राजवट संपली, म्हणजे पुढे 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. बरोबर? आता मला सांगा रे मित्रांनो, ज्या वेळेस एवढा मोठा देश आहे आपला, तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये तळागाळापर्यंत पोहोचेल, ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल अशी एक बँक व्यवस्था असणं गरजेचं होतं की नाही? येस. मग ही अशी बँक व्यवस्था कशी निर्माण करता येईल जी भारताच्या तळागाळापर्यंत पोहोचून बँक सेवा देईल? अशी बँक व्यवस्था कशी निर्माण करता येईल याच्या शोधात भारत निघाला. आणि पुढे काय झालं बघा मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1951 मध्ये, कधी सांगा मित्रांनो? 1951 मध्ये एक अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन करण्यात आली, जिचे अध्यक्ष होते A.D. गोरावाला.
क्लिअर. या तीन बँकांचं एकत्रीकरण करून 1921 ला इम्पेरियल बँक स्थापन झाली. इथपर्यंत झाल्या सगळ्या गोष्टी. पुढे 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. मग त्याच्यानंतर 1951 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन झाली, जिचे अध्यक्ष कोण होते? AD गोरावाला. आणि मित्रांनो, या समितीनं 1954 मध्ये आपला अहवाल दिला आणि दिलेल्या अहवालात शिफारस केली की इम्पेरियल बँकेचं रूपांतर SBI मध्ये करावे. समजून घ्या व्यवस्थित. आता बघा, 3 इलाक्यासाठी 3 प्रांतासाठी 3 महत्वाच्या बँका कार्यरत होत्या. बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास. बँक ऑफ कलकत्ताची स्थापना 1806, बँक ऑफ बॉम्बेची स्थापना 1840, बँक ऑफ मद्रासची स्थापना 1843. या 3 बँकांचं एकत्रीकरण करून इंग्रजांनी 1921 मध्ये इम्पेरियल बँक स्थापन केली. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन केली. म्हणजे पूर्ण अखिल भारतीय म्हणजे पूर्ण भारता म्हणजे ग्रामीण भागापर्यंत तळागाळापर्यंत पतपुरवठा, पैशाचा पुरवठा कसा होईल याचा अभ्यास करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन केली. आणि चे अध्यक्ष होते AD गोरावाला समिती. या समितीला गोरावाला समिती असंही म्हणतात. या 1951 मध्ये स्थापन झालेल्या गोरावाला समितीने 1954 मध्ये अहवाल दिला आणि या अहवालात सांगितलं की इंग्रजांनी जी 1921 ला इम्पेरियल बँक तयार केलेली आहे, या इम्पेरियल बँकेचं रूपांतर तुम्ही आता कशात करा? स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने एक बँक सुरू करा आणि त्यामध्ये SBI मध्ये या इम्पेरियल बँकेचं रूपांतर करून टाका. म्हणजे इम्पेरियल बँकाची तुम्ही आता SBI ही बँक तयार करा, असं कोणी सांगितलं? AD गोरावाला समितीनं. पुढे काय झालं बघा मित्रांनो, यांनी याचा उद्देश सांगितला. जर तुम्ही असं जर केलं म्हणजे इम्पेरियल बँकेचं जर रूपांतर तुम्ही SBI मध्ये केलं तर बँक सेवा ही ग्रामीण आणि निम शहरी भागापर्यंत पोहोचेल, असं यांनी कोणी सांगितलं? या उद्देशानं कोणी सांगितलं? गोरावाला समितीनं. आणि पुढे काय केलं बघा मित्रांनो, भारत सरकारने या शिफारशीनुसार 8 मे 1955 ला SBI कायदा संमत केला आणि 1 जुलै 1955 ला SBI ची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे मित्रांनो 8 मे 1955 ला SBI कायदा संमत झाला. भारत सरकारने संमत केला. कुणाच्या शिफारशीनुसार? गोरावाला समिती शिफारशीनुसार. त्याचं नाव काय होतं? अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती. आणि या समितीने शिफारस काय केली ती? इम्पेरियल बँकेचं रूपांतर SBI मध्ये करा. या शिफारशीनुसार 8 मे 1955 ला SBI चा कायदा संमत झाला आणि यानुसार 1 जुलै 1955 ला SBI ची स्थापना करण्यात आली. मग SBI ची स्थापना कधी आहे? 1 जुलै 1955. प्रश्न आलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला, SBI कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1955. अजून डिटेल 1 जुलै 1955. कोणाच्या शिफारशीनुसार? गोरावाला समितीच्या शिफारशीनुसार. कशा प्रकारे झाली ती आता परत सांगत नाही. क्लिअर? ओके. आता मित्रांनो आपण आपल्या जो प्रश्न आहे त्याचा अनालिसिस बघता 3 टप्प्यात बघणार आहोत. SBI ची स्थापना, दुसरं SBI च्या संलग्न संस्था किंवा संलग्न बँका कशा निर्माण झाल्या आणि कोणत्या आहेत, हा दुसरा, आणि तिसरा या संलग्न बँका SBI मध्ये विलीन कशा झाल्या. आपला प्रश्न तिसऱ्या टप्प्यावर आहे की एक बँक 26 ऑगस्ट 2010 मध्ये SBI मध्ये विलीन झाली, ती कोणती, हाचा आपला प्रश्न आहे. आता मित्रांनो आपण पहिला टप्पा अगदी व्यवस्थित बघितला, SBI ची स्थापना कशी झाली. आता आपण दुसरा टप्पा बघणार आहोत, SBI च्या संलग्न संस्था कोणत्या आणि त्या कशा निर्माण झाल्या आणि किती. क्लिअर? चला लक्ष द्या. मग आपण आता दुसरा टप्पा बघतोय, बी. बघा हे इथपर्यंत SBI ची स्थापना कळालीच पाहिजे. मी शिकवलंय म्हणजे कळतच. बघा मित्रांनो 1921 पूर्वी, लक्षात बघा 1921 पूर्वी जशा 3 प्रांतासाठी 3 बँका कार्यरत होत्या. कोणत्या प्रांतासाठी? बंगाल, बॉम्बे, मद्रास. हे जे 3 प्रांत होते त्यासाठी 3 प्रांतीय बँका कार्यरत होत्या 1921 पूर्वी. बँक ऑफ कलकत्ता, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास. बरोबर. मग मित्रांनो बघा 1921 पूर्वी जशा 3 प्रांतासाठी 3 बँका कार्यरत होत्या तशा 8 संस्थानांमध्ये 8 संस्थानिक बँका कार्यरत होत्या. आता समजून घ्या. बघा मित्रांनो इंग्रजां ज्यावेळेस भारतावर राज्य करत होते त्यावेळेस वेगवेगळे प्रांत होते आणि त्यामध्ये वेगवेगळे संस्थान होते. बरोबर. मग जशा 3 महत्वाच्या प्रांतासाठी 3 बँका कार्यरत होत्या तसे वेगवेगळे राजे महाराजांचे संस्थान होते. बरोबर. मग या संस्थानापैकी 8 संस्थानिक बँका त्यावेळेस कार्यरत होत्या 1921 पूर्वी. किती सांगा? 8 संस्थानिक बँका कार्यरत होत्या. किती सांगा? 8 संस्थानिक बँका कार्यरत होत्या. बरोबर. मग आता इंग्रजांच्या काळात 3 प्रांतीय बँका कार्यरत होत्या, त्या तिघांचं मिळून इम्पेरियल बँक स्थापन झाली. तशाच्या 8 संस्थानासाठी 8 संस्थानिक बँका कार्यरत होत्या किंवा संस्थानासाठी 8 संस्थानिक बँका कार्यरत होत्या. वेगवेगळे राजे महाराजांचे जे संस्थान होते त्यांचा व्यवहार पाहण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी संस्थानिक बँका कार्यरत होत्या. बरोबर. मग भारताला स्वातंत्र्य मिळालं, या संस्थानिक बँका तशाच राहिल्या. इंग्रज सोबत थोडी घेऊन गेले. इथल्या संस्थानिक बँका जे संस्थान होते त्या बँका तशाच राहिल्या. मग पुढे बघा, इकडे लक्ष द्या. AD गोरावाला समितीनं मग आता पुढे 1951 ला भारताला स्वातंत्र्य, 47 ला स्वातंत्र्य मिळालं. पुढे 1951 ला आपण अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या शिफारशीनुसार कुणाची स्थापना झाली? SBI ची. आणि पुढे मित्रांनो ही जी समिती होती ना AD गोरावाला समितीनं, याने अजून एक शिफारस केली.
काय शिफारस केली ती? एडी गोरावाला समितीनं या बँकांचं नव्या एसबीआय मध्ये विलीनीकरण करण्याची शिफारस केली होती. म्हणजे एसबीआय बँकेनं ज्यावेळेस एडी गोरावाला समितीनं ज्यावेळेस एसबीआय बँकेच्या स्थापनेची शिफारस केली होती त्यावेळेस तिने अशी पण एक शिफारस केली की तुम्ही इम्पेरियल बँकेचं रूपांतर एसबीआय मध्ये करा. आणि दुसरी एक शिफारस केली होती की ज्या संस्थानिकांच्या बँका भारतामध्ये कार्यरत आहे त्या संस्थानिकांच्या बँका पण कशात विलीन करून टाका? या पण विलीन करून टाका एसबीआय बँकेमध्ये. अशी शिफारस कोणी केली? एडी गोरावाला समितीनं. कळतंय मी तुम्हाला काय बोलतोय? म्हणजे असं केल्याने काय होईल तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा करायला सोपं जाईल, तळागाळापर्यंत ग्रामीण भागापर्यंत पतपुरवठा पैशाचा पुरवठा होईल. अशा प्रकारच्या उद्देशानं या एडी गोरावाला समितीनं सांगितलं होतं की इम्पेरियल बँकेचं रूपांतर एसबीआय मध्ये करा आणि ज्या संस्थानिकांच्या वेगवेगळ्या बँक आहे या पण विलीन करून टाका. कशात विलीन करून टाका? एसबीआय मध्ये, जेणेकरून एसबीआय एक स्ट्रॉंग बँक बनेल आणि तळागाळापर्यंत पतपुरवठा करेल. पण झालं काय मित्रांनो? असं झालं परंतु याला बँकांचा विरोध होता. ह्या ज्या संस्थानिकांच्या बँका होत्या ना 8, ह्या म्हणे आम्हाला नाही जायचं एसबीआय मध्ये विलीन व्हायचं, आम्ही आमचे स्वतंत्रच बरे. अशा प्रकारे या 8ही बँकाने एसबीआय मध्ये विलीन व्हायला विरोध केला. आता मित्रांनो सरकारने जास्त डोकं लावलं नाही, यांना काही जोर जबरदस्ती केली नाही. सरकारने काय केलं बघा मित्रांनो, म्हणून सरकारने यांना विलीन केलं नाही. यांनी काय केलं? सरकारने 10 सप्टेंबर 1959 ला एसबीआयचा उपसंस्था किंवा एसबीआय संलग्न बँका कायदा संमत केला आणि हा संमत करून यानुसार 1960 मध्ये 8ही बँकांना, ज्या संस्थानिकांच्या 8 बँका होत्या, या 8ही बँकांना एसबीआयच्या उपसंस्था किंवा सबसिडरी बँक्स किंवा संलग्न बँका म्हणून घोषित केले आणि अशा प्रकारे स्टेट बँक समूहाची निर्मिती झाली. आता समजून घ्या. एडी गोरावाला समितीने काय सांगितलं होतं? 8ही बँकेचे विलीनीकरण कशात करून टाका? एसबीआय मध्ये करून टाका. पण बँकाने काय केलं? याला विरोध केला. सरकारने काय केलं? विलीनीकरण केलं नाही, पण काय केलं? एसबीआय संलग्न बँका कायदा पारित केला. कधी? 1959 ला. आणि काय सांगितलं? तुम्ही विलीनीकरण नका हो, विरोध करताय ना, ठीक आहे, विलीन नका हो, पण काय करा? संलग्न बँका म्हणून काम करा, जेणेकरून तळागाळापर्यंत पतपुरवठा करायला आम्हाला सोपं जाईल. अशा प्रकारे 1959 ला संलग्न बँकाचा कायदा पारित केला आणि 1960 ला या 8ही बँकाला एसबीआयच्या संलग्न बँका म्हणून घोषित केलं किंवा कायद्यानुसार एसबीआयच्या संलग्न बँका केल्या 8 बँका. मग अशा प्रकारे आता टोटल किती बँका झाल्या? एक झाली एसबीआय आणि प्लस 8 संस्थानिकांच्या बँका, बरोबर. मग अशा प्रकारे 1 + 8, एक झाली एसबीआय आणि प्लस या 8 बँकांचा समूह, म्हणजेच 8 संस्थानिकांच्या बँकांचा समूह, आणि यालाच मी काय म्हटलं? एसबीआय व समूह. मग अशा प्रकारे एसबीआय आणि त्याचा समूह तयार झाला. मग तुम्हाला जर उद्या प्रश्न आला एसबीआय आणि एसबीआयचा समूह कधी तयार झाला, तर कधी तयार झाला याचं उत्तर असेल 1959 च्या कायद्यानुसार 1960 ला. एसबीआयची स्थापना कधी झाली? 1955 ला. बघा, एसबीआय, फक्त एसबीआय 1955 ला स्थापन झालेली. हिचा समूह, एसबीआय आणि हिचा समूह म्हणजे हा 1 + 8 हे कधी निर्माण झालं? 1959 च्या कायद्यानुसार 1960 ला. लगेच झालेलं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढे मग 1960 ला एसबीआय आणि तिच्या या 8 संलग्न बँका, अशा प्रकारे यांचा समूह एसबीआय व समूह तयार झाला. ओके सर, आता आम्हाला हे सांगा, अजूनही आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, कारण प्रश्न वेगळाच आहे. तुम्ही आम्हाला 2 टप्पे प्रॉपर शिकवले, एक एसबीआय ची स्थापना कशी झाली तिची सगळी पार्श्वभूमी, आणि एसबीआयच्या संलग्न बँका कोणत्या आणि त्या कशा झाल्या किंवा कशा निर्माण झाल्या ते सांगितलं. आता पुढे तुम्हाला ह्याच्यातच सांगतो, एसबीआयच्या त्या संलग्न बँका होत्या त्या कोणत्या होत्या? लक्ष द्या इकडे, 8 बँका होत्या ना, कोणत्या कोणत्या ते सांगतो. त्याच्यानंतर आपला दुसरा टप्पा संपेल. मग ह्या बँका समजून घेतल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. या 8ही बँकापैकी आता एकही बँक नाहीये, या सगळ्या कशात विलीन झालेल्या आहेत? एसबीआय मध्ये. त्या कशा कशा विलीन झालेल्या आपल्याला तिसऱ्या टप्प्यात अभ्यासायचंय. मग बघा कोणत्या कोणत्या 8 बँका होत्या. पहिली मित्रांनो, बँक ऑफ सौराष्ट्र, बँक ऑफ इंदोर, बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ पटियाला, बँक ऑफ त्रावणकोर, बँक ऑफ म्हैसूर, बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर. अशा प्रकारे 8 संस्थानिकांच्या बँका आणि एसबीआय. आणि अशा प्रकारे एसबीआय प्लस या 8 बँका, यालाच मी काय म्हटलं? एसबीआय व समूह. क्लिअर? मग अशा प्रकारे एसबीआय आणि त्याचा समूह, ह्या 8 बँका. आता याच्यातली एकही बँक सध्या नाहीये. मग सर या बँका गेल्या कुठे? या सगळ्या एसबीआय मध्ये टप्प्याटप्प्याने विलीन करून टाकल्या. भलेही तेव्हा विरोध केला होता या बँकांनी एसबीआय मध्ये विलीन व्हायला, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने या विलीन करून टाकल्या. कशामध्ये? एसबीआय मध्ये. आता एसबीआय समूह नाहीये, आता फक्त एसबीआय आहे. हा जो हिचा समूह होता ना एसबीआयचा, हा सगळा आपण एसबीआय मध्ये विलीन करून टाकलेला आहे. मग आपला प्रश्न त्याच्यावरच आहे. 26 ऑगस्ट 2010 ला यापैकी एक बँक ही कशामध्ये विलीन झालेली आहे? एसबीआय मध्ये. मग ती बँक कोणती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? आता आपण आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया. एसबीआयच्या ज्या संलग्न बँका होत्या एसबीआय मध्ये कशा कशा विलीन झाल्या. लक्ष द्या इकडे. एक गोष्ट सांगू का मित्रांनो, माझा आतापर्यंतचा अनुभव,
तुम्ही जर कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर बघितलं ना डोक्यात छापल्या जाते त्या गोष्टी. इतकं तळमळीनं इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगतो. लक्षात. त्यामुळे काय करा, तुम्हाला याचा फायदा होत असेल, मित्रांनाही होत असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांना इकॉनॉमिक्स अवघड जातं, अरे काहीच नाही, माफक फीज मध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. लक्षात. शिकून घ्या, कारण 1-2 वर्ष वाया गेले ना पुढे खूप लोड येत असतो स्पर्धा परीक्षेमध्ये. पटापट अवघड विषय क्लिअर करायला शिका. क्लिअर. आता बघा मित्रांनो, आता तिसरा टप्पा आपण बघतोय की या कशा प्रकारे या बँका एसबीआय मध्ये विलीन झाल्या. आता बघा 1963 ला काय झालं, 1960 ला काय झालं, एसबीआय आणि त्याचा समूह तयार झाला 1+8 बरोबर. मग 1963 ला काय झालं, बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर ह्या ज्या 2 बँका होत्या, 8 पैकी ही एक बँक आणि ही एक बँक, ह्या 8 पैकी 2 बँका होत्या, बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर, यांची स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर करण्यात आली. म्हणजे बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर या एसबीआय मध्ये विलीन झाले नाही 1963 ला. या दोघांची एकच बँक तयार करण्यात आली. जसं की इकडे लक्ष द्या, हे बघा इथं आहे बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर 7 आणि 8 नंबरची बरोबर. मग काय केलं 1963 ला काय झालं, 1963 ला ह्या ज्या 2 बँका होत्या ना, या 2 बँकांची मिळून एकच बँक तयार केली, बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर. अशा प्रकारे मग मला सांगा, आता टोटल एसबीआयच्या संलग्न बँका किती होत्या 1963 पर्यंत, 1960 पासून 63 पर्यंत 8. पण 63 ला काय केलं आपण, या दोघांचं एकत्रीकरण करून एकच बँक तयार केली. मग मला सांगा रे, आता या 2ची काय बनली 1. मग आता सांगा एसबीआय आणि त्याच्या संलग्न बँका किती राहिल्या असतील, फक्त एसबीआय प्लस 7. एक कमी झाली ना आता, कारण दोघांची एक केली म्हणून या दोघांच्या जागेवर आता एकच गृहीत धरायची. कळतंय. मग अशा प्रकारे ह्या 6 आणि दोघांची 1 अशा प्रकारे 7 संलग्न बँका राहिल्यात. कधी राहिल्या सांगा 1963 ला. आता पुढे काय झालं बघा मित्रांनो, पुढे 13 ऑगस्ट 2008 कधी सांगा, ह्याच्यावर प्रश्न आहे आपला प्रश्नाचं उत्तर येत आहे. 13 ऑगस्ट 2008 ला बँक ऑफ सौराष्ट्र आपण एसबीआय मध्ये विलीन केली. बघा आता ही एसबीआय मध्ये विलीन केली, लक्षात घ्या. कधी एसबीआय मध्ये विलीन, कधी 13 ऑगस्ट 2008. आणि पुढे 26 ऑगस्ट 2010 ला बँक ऑफ इंदोर एसबीआय मध्ये विलीन केली. मग मला सांगा 13 ऑगस्ट 2008 ला बँक ऑफ सौराष्ट्र विलीन आणि 26 ऑगस्ट 2010 ला बँक ऑफ इंदोर विलीन. अशा प्रकारे आता किती बँका कमी झाल्या, परत 2. अगोदर किती झाल्या 7 - 2, आता राहिल्या किती 5. मग आता सहयोगी किंवा संलग्न बँकांची संख्या किती राहिली, फक्त 5. आपला प्रश्न काय आहे, 26 ऑगस्ट 2010 ला कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन झाली, 26 ऑगस्ट 2010 ला बँक ऑफ इंदोर जी आहे तर ती एसबीआय मध्ये विलीन झाली. प्रश्न दाखवू का, बघूनच घ्या. मग चला 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन करण्यात आली. एसटीआय पूर्व 2012चा प्रश्न आहे, सॉरी एसटीआय पूर्व 2015चा प्रश्न आहे. दी स्टेट बँक ऑफ इंदोर 26 ऑगस्ट. लक्षात. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता पुढे बघा मित्रांनो, पुढे काय झालं इथपर्यंत कळालं तुम्हाला. आणि बँक ऑफ सौराष्ट्र कधी एसबीआय मध्ये विलीन झाली होती, 13 ऑगस्ट 2008. पुढचा प्रश्न हा असेल तुम्हाला, 13 ऑगस्ट 2008 ला खालीलपैकी कोणती बँक एसबीआय मध्ये विलीन झाली, बँक ऑफ सौराष्ट्र. हे कसं लक्षात ठेवायचं बघा, या 2 बँका 13 दुने 26 आणि 8 आणि 2 10. 13 दुने 26 बरोबर ना, हा 8 आणि 2 10. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. पुढे काय झालं बघा मित्रांनो, 22 फेब्रुवारी 2017 काय झालं, 22 फेब्रुवारी 2017 ला केंद्र सरकारने 5 ह्या राहिलेल्या 5 सहयोगी बँक आहेत ना, आता केंद्र सरकारने 5 सहयोगी बँका एसबीआय मध्ये विलीन झाल्याचा अध्यादेश जारी केला. आणि या अध्यादेशानुसार एसबीआय कायदा जो होता 1955चा याच्या 35(2) कलमामध्ये दुरुस्ती केली आणि 1 एप्रिल 2017 ला पासून या बँका एसबीआय मध्ये विलीन झाल्या. या 5ही बँका 1 एप्रिल 2017 ला विलीन झाल्या. अशा प्रकारे आता एसबीआयच्या सहयोगी बँका राहिल्या नाही, एसबीआयच्या संलग्न बँका राहिल्या नाही, त्या सगळ्या कशामध्ये विलीन झाल्या रे, एसबीआय मध्ये. अशा प्रकारे एसबीआय मध्ये या सगळ्या बँका विलीन झाल्या. आपला प्रश्न पण सुटला आणि अनालिसिस पण कळलं. एकदा फास्ट रिवायचा, फास्ट. चला आपण काय बघतोय, एसबीआय एकूण किती टप्प्यात अनालिसिस बघितलं आपण आपल्या प्रश्नाचं 3. पहिल्या याच्यात एसबीआयची स्थापना कशी झाली, सगळी पार्श्वभूमी. दुसरं एसबीआयच्या संलग्न बँका संस्था उपसंस्था कशा निर्माण झाल्या त्या आणि त्या कोणत्या. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण बघितलं हळूहळू या संस्था सगळ्या कशा एसबीआय मध्ये विलीन झाल्या. 3 टप्प्यात विलीन झाल्या. सगळ्यात अगोदर 13 ऑगस्ट 2008 ला सौराष्ट्र बँक विलीन झाली, 26 ऑगस्ट 2010 ला इंदोर बँक विलीन झाली. यापूर्वी याच्या दोघांचं एकत्रीकरण करून केलं होतं, म्हणजे 8 पैकी 7च राहिल्या बरोबर. मग या 2 परत एकत्रीकरण या 2 परत एसबीआय मध्ये विलीन झाल्यानंतर राहिल्या किती, फक्त 5. आणि या 5 बँका कधी विलीन झाल्या, परत 1 एप्रिल 2017. म्हणजे 13 ऑगस्ट 2008, 26 ऑगस्ट 2010 आणि 1 एप्रिल 2017 अशा प्रकारे सगळ्या बँका कशामध्ये विलीन झाल्या, एसबीआय मध्ये. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं आणि एसबीआय मध्ये या सगळ्या बँका कशा प्रकारे विलीन झाल्या हेही कळालं. आता मित्रांनो
3 टप्प्यात प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनालिसिस. प्रश्न सुटला आहेस, पुढचे प्रश्न काय असू शकतात? प्रश्न येतात एसबीआयची स्थापना तुम्हाला माहिती पाहिजे, एसबीआयची स्थापना कशी झाली याचा इतिहास माहिती पाहिजे, त्यानंतर ज्या सहयोगी बँका आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत ते पण प्रॉपर माहिती पाहिजे, आणि या सहयोगी बँका कधी कधी आता विलीन झाल्या. पुढचा प्रश्न 100% असेल 1 एप्रिल 2017 वर प्रश्न असेल, किंवा प्रश्न असेल 13 ऑगस्ट 2008 वर. तारीख लक्षात ठेवा. लक्षात. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.